अरे ताई घाबरू नका, आता काय साफ झालं, धरला, पॅक केला त्याला. हो तेच कसा दिसला एकदा सांगा फक्त आम्हाला. मी किचन मध्ये गेले होते ना. हा किचन मध्ये गेले पाणी पिण्यासाठी. बर. आणि मग तुम्हाला दिसला त्या असा डायरेक्ट तिथं आधीपासूनच खिडकीत बसलेला होता का? नाही, अगोदर मी खिडकी लावून आली, लाईट गेलेली होती ना. हा तेव्हा खिडकीत नव्हता. नाही, मग खिडकी बंद केल्याच्या नंतर ते आतमध्ये नंतर लाईट आल्याच्या पाणी प्यायला गेले तर ते दिसला. बहुतेक अगोदरच आलेला असेल. हो नाही म्हणजे मग किचन मध्ये कुठेतरी बसलेला असेल अगोदर. असं कुठं आजूबाजूला काही फट, काही रिकामा वगैरे काही मोकळा आहे का? नाही. अरे बापरे. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे शिवाजीनगरमध्ये गाबणे साहेबांच्या घरी. दादा शूज राहू देतो, बुटं राहू द्यावं लागतील म्हणून. साप विषारी असेल तर जरा रिस्क असते पायाला. गाबणे सरांच्या घरी आलो आहेत. खिडकीत. अरे बापरे. या एक जण इकडे बघू शकता मित्रांनो, इथे किचनमध्ये खिडकीमध्ये एक भारतीय नाग बसलेला आहे. एक अतिशय विषारी असलेला साप. वरती खिडकीत गेला कस काय तो? नाही पण खिडकीला तर तेवढी फट दिसत नाहीये. आधी येऊन बसलेला असं, कारण लाईट गेली होती तेव्हा. एक जण पकडायला आडवास पकड. जोरदार पाऊस पडलेला आहे आता. अर्धा पाऊण तास पाऊस झालाय. पावसामुळे असे साप बऱ्याच वेळेला घरात येऊन बसतात. एवढं सगळं पॉश पूर्ण टाईल्स वगैरे आहे सगळीकडे, पण तरी सुद्धा बघू शकता किचन मोठ्याच्या वर खिडकीमध्ये कशा प्रकारे हा नाग बसलेला आहे. भारतीय नाग, विषारी साप. एखादा पुठ्ठा असेल तर बघूया. इकडे ते फाड, हे फाड, ये तू पुढे, हे फाड, तू ये पुढे. पूर्ण बसणार. न्यूरोटॉक्सिक प्रकारचं विष असतं या सापाचं. आता हा असं तर म्हणता येणार नाही की उंदराच्या मागे घरात आलाय, कारण जो मी आता म्हणल्याप्रमाणे की एक अर्धा पाऊण तास खूप जोरदार पाऊस झालाय. सध्या परतीचा पाऊस चालू झालेला आहे. जोरात पाऊस असल्यामुळे आजूबाजूला एखाद्या वेळेस कुठे असेल तर जी फट भेटली कुठल्या नागेच्या शोधात साप घरात बसलाय. झालाय सुरक्षित केस. लवकरच याला याच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजे जंगलात सोडून दिलाय. कोणाला दिसला पहिले दिसला कोणाला? कुठेच कापू आई या जरा कसा दिसला एकदा सांगा आम्हाला. पूर्ण प्रॉपर टाईल्सचं घर आहे, तरी सुद्धा अशा ह्याच्यात साप घरात येऊन बसतात. अरे ताई घाबरू नका, आता काय साप झालं, धरला, पॅक केला त्याला. हो तेच कसा दिसला एकदा सांगा फक्त आम्हाला. मी किचन मध्ये गेले होते ना. हा किचन मध्ये गेले पाणी पिण्यासाठी. बर. आणि मग तुम्हाला दिसला त्या असा डायरेक्ट तिथं आधीपासूनच खिडकीत बसलेला होता का? नाही, अगोदर मी खिडकी लावून आली, लाईट गेलेली होती ना. हा तेव्हा खिडकीत नव्हता. नाही, मग खिडकी बंद केल्याच्या नंतर ते आतमध्ये नंतर लाईट आल्याच्या पाणी प्यायला गेले तर ते दिसला. बहुतेक अगोदरच आलेला असेल. हो नाही म्हणजे मग किचन मध्ये कुठेतरी बसलेला असेल अगोदर. असं कुठं आजूबाजूला काही फट, काही रिकामा वगैरे काही मोकळा आहे का? नाही, आम्ही महालक्ष्मी मांडल्यात, आज तयारी सुरू होती, आवरण सुरू होतं. बर बर बर. त्याला मुलांनी जेवण केलं किचन मध्ये, ते बापड्याचं तसंच वाटत. हो नाही आता थोडंसं एक लक्षात आलं असेल तुमच्या की कितीही जरी आपलं घर स्वच्छ असलं
तर हे साप कुठून घरात येतील हे काही सांगता येत नाही. त्याच्यामुळं काळजी घेणं हे खूप जास्त जरुरी आहे. आमच्याकडे नाले आहेत ना, खूप भरलेले आहेत, त्या नाल्यामधून साप. हो नाही, आता हे हा साप नाल्यात नाही राहतो. नाही का? नाही. पाठीमागून ठीक आहे, घर आहे. काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. इंग्लिश नाव इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा, सायंटिफिक नेम नाजा नाजा, आणि मराठी नाव भारतीय नाग. एरिया वाईज नावं सगळे बदलतात. सब अडल्ट हार्डली एक 2 किंवा 3 वर्षाचं असेल. काल म्हणजे तुम्ही रेस्क्यूच्या वेळेला बघितलं असेल, ज्या त्या ताईंनी सांगितलं की लाईट गेलेली होती आणि नंतर त्या ज्या वेळेला पाणी प्यायला गेलं रात्री, तर 10:30 वाजता अचानक त्यांना तो खिडकीत बसलेला दिसला. शिडल्यानंतर पणा काढून उभा राहतो. दिला मित्रांनो सोडून हे सापाला याच्या नैसर्गिक दिवसात. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.